नमस्कार मित्रांनो, SYBA मराठी यामध्ये गेल्या तासाला प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्रामध्ये आपण जो महत्त्वाचा जो भाग पाहिला होता तो म्हणजे की या आत्मचरित्राची जी मूळ जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात आपण विचार केला होता। आजच्या तासाला आपण प्रकाश वाटा हे जे आत्मचरित्र आहे डॉक्टर प्रकाश आमटे या आत्मचरित्रामध्ये हेमल कसा मुक्कामात आलेले जे प्रकाशला अनुभव आहे, हे अनुभव किती खडतर होते आणि या अनुभवामुळं प्रकाश कसा घडला गेला या संदर्भात आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे। मित्रांनो, हे आत्मचरित्र हातात पडल्यानंतर आणि त्याचा प्रत्यक्षात आस्वाद घेतल्यानंतर आपल्याला एकंदर या आत्मचरित्राची जी ताकद आहे ही आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही। मुळातच हे आत्मचरित्र एकदा हातात घेतल्यानंतर, वाचायला घेतल्यानंतर ते आपल्याला खाली ठेवूशी वाटत नाही। याचं कारणच मूळ असं आहे की एकंदर हा आमटे परिवाराचा जो प्रवास झालेला आहे, हा प्रवास तुम्हा आम्हांच्या अंगावर शहाऱ्या आणणारा तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्हा आम्हाला जी प्रेरणा देणारी म्हणजे प्रेरणा देणारा अतिशय महत्त्वाचा हा प्रवास आहे। एक लक्षात घ्या, ज्या वेळेस हेमल कसा मुक्कामात आलेले अनुभव जेव्हा हे आपण सांगायला लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की हेमल कसा म्हणजे नेमकं काय आहे। मित्रांनो, हेमल कसा हा भामरगडचा जो भाग आहे, उदाहरणार्थ गडचिरोली चंद्रपूर सारखा जो भाग आहे, त्या भागामध्ये असणारा जो दुर्गम परिसर आपण ज्याला म्हणतो तो हेमल कसा उंच टेकडीचा असा हा परिसर आहे। आता उदाहरणार्थ बाबा आमटेंनी ज्या वेळेस आनंदवनचं जे कार्य हाती घेतलं कुष्ठरोग्यांसंदर्भातलं, आणि ते कार्य कुठंतरी स्थिर स्थावर झालं आणि नंतर बाबांनी जी पुढं उडी घेतली तर ती उडी म्हणजे हेमल कसा या ठिकाणची उडी आहे पहा। कारण हेमल कशामध्ये असणारा जो आदिवासी समाज आहे, या आदिवासी समाजाला कुठंतरी आपल्यामध्ये आणायचं, त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे काय करता येईल ते करण्यासाठी बाबा आमटे यांनी हेमल कसा या ठिकाणी लोकबिरादारी हा प्रकल्प सुरू केला। हा प्रकल्प कधी सुरू केला? 1973 मध्ये लोकबिरादारी हा प्रकल्प सुरू केला पहा। खरं तर बाबा आमटेंनी शासनाला जमीन मागितली होती पहा। ही जमीन काय बाबा आमटेंनी स्वतःसाठी मागितली नव्हती, तर ही जी जमीन आहे ही जमीन आदिवासींची सेवा करण्यासाठी शासनाला मागितली होती। पण काय झालं की वन खात्याकडनं ती जमीन आहे, ती जमीन महसूल खात्याला मिळाली आणि महसूल खात्याकडनं ती जमीन बाबा आमटे यांना मिळाली, पण ती भामरगड या ठिकाणी न मिळता ती हेमल कसा या ठिकाणी मिळाली। हेमल कशाचा परिसर बाबांनी पाहिला, अनुभवला, आणि हा परिसर आपल्या मुलांना आता दाखवायचा आहे। याचं कारण आहे की हा परिसर केवळ मजा म्हणून मुलांना दाखवायचा नाही, तर इथून पुढचा जो प्रवास आहे, इथून पुढची जी आदिवासींची सेवा करण्याचा जो प्रवास आहे तो प्रकाशला करायचा आहे। म्हणून हेमल कसा या ठिकाणी लोकबिरादारी प्रकल्प बाबा आमटे यांनी 1973 मध्ये त्या ठिकाणी हा प्रकल्प स्थापन केला आणि या ठिकाणी महारोगी सेवा समितीला जी जमीन मिळाली होती ती हेमल कशाची होती पहा। मग पुढे काय झालं तर डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा ह्या दोघा पती पत्नींना जी जबाबदारी दिली ती हेमल कशाची जबाबदारी दिली पहा। कारण मेडिकलचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांनी प्रवास केला होता मुलांना घेऊन, तो भाग दाखवला होता, पण आता प्रत्यक्षात हे कुटुंब त्या ठिकाणी जाणार होतं, हे कुटुंब त्या ठिकाणी राहणार होतं आणि त्या ठिकाणी राहून आदिवासींची त्या ठिकाणी ते सेवा करणार होते पहा। मग मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, नुकतंच लग्न झालेलं आहे पहा। प्रकाश आणि मंदाचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर मित्रांनो तुमच्या आमच्या अपेक्षा कशा असतात पहा।
तुमच्या आमच्या आवडीनिवडी कशा असतात. प्रत्येकाला असं वाटतं अरे लग्न झाल्यानंतर कुठंतरी दूर लांब फिरायला जावं, परदेशात जावं, महाबळेश्वरला जावं, पाचगणीला जावं, इकडं जावं तिकडं जावं, मौज मजा करावी. ही सगळी तुमची आमची स्वप्न असतात. अरे प्रत्येकाला वाटतं की आपणही जीवनामध्ये आनंद घेतला पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे. प्रकाशलाही वाटलं असं ना पण आनंद आपल्याला घ्यायचा आहे. पण बाबा आमटेंनी जे संस्कार केले होते या मुलावर, हे संस्कार अतिशय प्रेरणादायी आहे. लग्न झाल्याबरोबर प्रकाश आणि मंदा 1974 मध्ये हेमलकसा या ठिकाणी मुक्कामात आले. पहा, नवीनच नुकतंच लग्न झालेलं आहे. अशा स्थितीगतीमध्ये मंदा त्या ठिकाणी आली. हेमलकशाचा परिसर पाहिला. विस्तीर्ण जंगल, घनदाट जंगल, चीट म्हणता पाखरू नाही, कुणी कोणाला भेटत नाही, माणसं नाही, कुठल्याच प्रकारची सेवा सुविधा नाही, आरोग्य नाही, पाणी नाही, लाईट नाही. हा सगळा परिसर तिने पाहिला, प्रकाशनेही पाहिला. मित्रांनो, आपण नुसती कल्पना करतो, अंगावर काटा येतो. अशा दुर्गम भागामध्ये या पती पत्नींना त्या ठिकाणी राहायचं आहे, त्या ठिकाणी मुक्काम केला. इतकं दाट जंगल होतं, साधा प्रकाश सुद्धा तिथं येत नव्हता. पहा, कल्पना करा मित्रांनो, कुठल्या सुविधा नसताना त्या ठिकाणी राहणं, जगणं. अशा अटीतटीच्या प्रसंगी एवढा त्रास सहन करून पुन्हा आदिवासींची सेवा करायची आहे. हे काम एवढं सोपं नाही, पण प्रकाशने ते पेललेलं आहे. अक्षरशः ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर फक्त आवाज कशाचे, वन्य प्राण्यांचे आवाज, झाडाझुडपांचे आवाज, नद्यांच्या पाण्यांचे आवाज, म्हणजे अक्षरशः आपल्यासारख्याला भीती वाटेल अशी त्या ठिकाणची परिस्थिती. साप, विंचू हे जलचर प्राणी तर पावला पावलावर त्यांना दिसत होते. पहा, शहरापासून तुटलेला हा भाग, दुर्गम असा भाग, प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने अतिशय प्रतिकूल होता. पहा मित्रांनो, एखादी गोष्ट कमी पडली तर आपण समजू शकतो, आपण दुसरी गोष्ट आणू शकतो. पण आज या ठिकाणी काहीच सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. अशा या दाट जंगलामध्ये आदिवासींची सेवा या ठिकाणी करण्यासाठी हे कुटुंब आलेलं आहे. पहा, म्हणजे विचार करा, कुठल्या ध्येयाने ही माणसं पछाडलेली आहे, काय त्यांचे विचार आहे की त्यांना मजा आजा करता येत नव्हती का? येत होती, पण ध्येय एकच होतं. आणि ते ध्येय म्हणजे की जो आदिवासी पिचलेला आहे, पिळलेला आहे, ज्याची पिळवणूक होत आहे आणि ज्याचा माणूस म्हणून जगण्याचा ज्याचा अधिकार हिरावून घेतलेला आहे, अशा आदिवासीला मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना माणूस म्हणून जगू देणं. सामान्य माणसं तुम्ही आम्ही जगतात तसं त्यालाही जगण्यासाठी प्रवृत्त करणं, यासाठी हे आमटे परिवाराचं हे कुटुंब आहे, हे धडपडताना तडफडताना दिसत आहे. कितीही संकट आली तरी प्रकाशने ही सगळी संकट सहन केलेली आहे. विचार करा, आजूबाजूला वीज नाही, पाणी नाही, काहीच नाही, राहण्यासाठी जागा सुद्धा नाही. इथपासून सुरुवात आहे. मग पुढचा प्रवास किती खडतर आणि भयावह स्वरूपाचा आहे याचा साक्षात्कार आपल्याला म्हणजे झाल्याशिवाय राहत नाही. आणि या ठिकाणी हे जे घनदाट जंगल आहे, या जंगलामध्ये दिसणारे प्राणी आणि त्याच्या जोडीला हे लपून बसलेले आदिवासी, हे आदिवासी लपून बसलेले आहे. मग एकंदर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की अरे किती खडतर हा प्रवास आहे.
तुम्ही आम्ही तर हे पेलवूच शकत नाही तुम्हा आम्हाला. आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची जरी उणीव भासली तरी आपण किती आक्रोश करतो पहा. प्रत्येक ठिकाणी पावला पावलावर प्रकाशला संघर्ष करावा लागला, तडजोड करावी लागली. कुठल्याच सुविधा नसताना प्रकाशने हे आदिवासींची सेवा करण्याचं जे व्रत स्वीकारलेलं आहे हे तुम्हा आम्हाला निश्चितच विचार प्रवृत्त करायला लावणार आहे. आता प्रकाश बरोबर अनेक सहकारी सुद्धा होते पहा. कोण सहकारी होते तर जसं म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा कार्य करायला लागतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला प्रेरणा निर्माण होते की तो उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होतो. त्याचप्रमाणे प्रकाशचे जे सहकारी होते त्यामध्ये दादा पांचाळ, गोपाळ फडणीस, मनोहर एंपलवार, बबन पांचाळ, रेणुका, प्रभा, ही जी सहकारी मंडळी आहे ही सहकारी मंडळी सुद्धा आदिवासींची सेवा करण्यासाठी प्रकाश बरोबर आलेली होती पहा. खरं तर ही सगळी मंडळी चांगल्या सदन घराण्यातली होती पहा. छोट्या मोठ्या यांना नोकऱ्या होत्या, चांगल्या पद्धतीचं हे जीवन जगत होते. पण हे जीवन जगत असताना त्यांना असं वाटलं की आपल्याकडून जो आदिवासी आहे या आदिवासींच्या आपल्या हातून थोडीफार सेवा घडावी. म्हणून हे सुद्धा सगळे सहकारी प्रकाश बरोबर आले पहा. आणि प्रकाश बरोबर हे सहकारी केवळ नुसते आलेच नाही तर त्या ठिकाणी पडेल ती कामं त्यांनी केली पहा. अक्षरशः राहायला घरदारं त्या ठिकाणी नव्हती. प्रकाशची एक त्या ठिकाणी झोपडी बांधली, त्याच्या शेजारी एक शेड बांधलं पत्र्याचं की ज्या ठिकाणी जे कुष्ठरोगी बरे झालेले कुष्ठरोगी सुद्धा मदतीसाठी आणलेले आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. शेजारी एक स्वयंपाकासाठी छोटंसं शेड निर्माण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी दगड धोंडे, पाणी, जंगल साफ करणं, त्या ठिकाणचं साफसफाई करणं, विहीर खोदणं, ही सगळी कामं या सहकाऱ्यांनी आणि त्या ठिकाणी असणारे जे कुष्ठरोगी बरे झालेले आहे त्यांनी ही सगळी सेवा केलेली आहे पहा. म्हणजे अतिशय खडतर असणारा हा प्रवास या सगळ्यांनी उपभोगलेला आहे पहा. हिमल कसं काय हे साधं ठिकाण नव्हतं पहा. या ठिकाणी जे 3 ऋतू ज्याला आपण म्हणतो उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, अतिशय खडतर असणारे ऋतू होते पहा. उन्हाळा अतिशय भयंकर, अंगाला चटके बसणार अशा प्रकारचा हा उन्हाळा. हिवाळा तर विचारूच नका, अतिशय कडाक्याची थंडी आणि अक्षरशः या थंडीमध्ये आदिवासींच्या अंगावर साधा कपडा सुद्धा नाही. बघा तुम्हाला जर असं आयुष्य जर वाट्याला आलं, थोडीशी जरी थंडी आपल्याला लागली तर आपल्याला असं वाटतं की आता काय करू काय नाही. आपण आईवडिलांकडे अट्टाहास करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. ह्या आदिवासींनी कुणाकडे आपला आक्रोश करावा. छोटी छोटी लहान लहान मुलं, अंगावर कपडा काहीच नाही. म्हणजे थंडी तर जाऊ द्या पण खाण्यापिण्याचे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या आदिवासींचे हाल बघवत नाही पहा. म्हणजे अशा भयावह थंडीमध्ये कुडकुडत असणारे हे आदिवासी, त्यांची सुखदुःख, त्यांच्या वेदना या प्रकाशने जवळून पाहिल्या, जवळून अनुभवल्या. जसा हिवाळा तसा पावसाळा. पावसाळा तर इतका भयावह, अक्षरशः 3-3, 4-4 महिने एकमेकांच्या गाठी भेटी सुद्धा होत नसायच्या पहा. इतका जोराचा असणारा पाऊस, धोधो वाहणारा पाऊस. अशा पावसामध्ये हा आदिवासी जगत होता पहा. मग अशा या हेमलकसाच्या भागामध्ये प्रकाशने या लोकबिरादारी प्रकल्प या ठिकाणी जो राबवायचा आणि त्यासाठी तो तिथं आलेला आहे. अनेक संकट त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग आदिवासींची तर सेवा करायचीच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी जगणं, राहणं हे काही सोपं नाही. अशा उभ्या पावसामध्ये बाबा आमटे त्या ठिकाणी यायचे पहा.
आणि या पुरामध्ये, या पाण्यामध्ये एकमेकांकडे जाण्यासाठी काय साधन होतं? तर डोंगर, होडी आणि ओंडके जे आहे लाकडाचे, त्या ओंडक्याच्या साह्याने एकमेकांकडे जायचं पहा. कारण सुविधा कुठल्याच नाही. कारण मुळातच शहरापासून तुटलेला हा भाग, जगात काय घडामोडी घडल्या त्या सुद्धा त्यांच्यापर्यंत कधी येत नसायच्या पहा. पण या पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठं जर काम कुणी केलं असेल तर जगन मस्कले नावाचा हा जो तरुण आहे, या तरुणाचं काम, या तरुणाचं योगदान खरोखरच उल्लेखनीय स्वरूपाचं आहे पहा मित्रांनो. काय केलं ह्या तरुणानं? अरे हा तरुण तुमच्या आमच्यासारखा आहे पहा. 17-18 वर्ष वयाचं हे पोरग काय काम केलं त्याने? तर अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये हेमलकशातून जी काय मदत मिळायची, ती मदत आनंदवनातून जी मदत मिळायची ती हेमलकशापर्यंत पोहोचवण्यासाठी जगनचा अतिशय महत्त्वाचा उपयोग झाला. कारण जगन हा अशा ठिकाणी राहत होता की एका बाजूला हेमलकसा, दुसऱ्या बाजूला आनंदवन, आणि जगन हा मधल्या ठिकाणी राहत होता पहा. म्हणजे जगन जिथं राहत होता तिथून 160 किलोमीटर अंतरावर हेमलकसा होता आणि त्याच्या अंतरापासूनच आनंदवन 200-250 किलोमीटर अंतरावर होतं. आनंदवनातून येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहे, भाजीपाला आहे, औषधं आहे, ह्या सगळ्या वस्तू तो हेमलकशाला पुरवायचा पहा. सायकलवर जायचा तो, कधी कधी त्या पाण्यातून पोहून जायचा. म्हणजे एक प्रकारचा तो पोस्टमनचं काम या ठिकाणी तो करत होता पहा. आणि या तरुणाचं योगदान या ठिकाणी खरोखरच उल्लेखनीय स्वरूपाचं आहे. जगनप्रमाणेच डॉक्टर विकास जो आहे, विकास तर ट्रक घेऊन यायचा पहा हेमलकशाला. काय काय कमी पडलं? खरं तर हेमलकसा जर उभा राहिला असेल तर तो कोणाच्या बळावर उभा राहिलेला आहे? तर तो आनंदवनच्या बळावर उभा राहिलेला आहे. आनंदवनने जर मदत केली नसती तर हेमलकसा उभा राहिला नसता पहा. म्हणजे वेगवेगळा भाजीपाला, वेगवेगळ्या वस्तू, औषधं ह्या ट्रकमध्ये भरायचा हा सगळा माल आणि तो हेमलकशापर्यंत आणण्याचं काम डॉक्टर विकासने केलेलं आहे. आता हा कुष्ठरोग्याने पिकवलेला आणलेला भाजीपाला, त्याचबरोबर त्या हेमलकशामध्ये काही धान्याच्या रूपाने पिकवलेला भाजीपाला, अन्नधान्य आदिवासी खात नव्हते. का खात नव्हते? सफरचंद, द्राक्षे, अंजीर या असल्या गोष्टी या आदिवासींनी कधी पाहिल्याच नव्हत्या पहा. अन्नधान्य कधी पाहिलंच नाही पहा. मग हे आणलेलं ते खात नसायचे. मग ते काय खायचे? तर जंगलामध्ये जो मध आहे तो मध गोळा करायचे, झाडाझुडपावर चढायचे, वर चढल्यानंतर पडायचे, हाडं मोडायची, पाय मोडायचे, हर एक प्रकारच्या त्यांना दुखापती व्हायच्या. दिवसभर रानोमाळ जंगलामध्ये फिरायचं. म्हणजे उदरनिर्वाहासाठी या पद्धतीनं ती जगत होती पहा. पण अन्नधान्याला ते शिवले नाही. मग काय खायचं? तर प्राणी पक्षी यांची शिकार करायची, ती मारून खायची पहा. एवढंच नव्हे तर ज्या मुंग्या आणि मुंगळे आहे याची चटणी करून ते खात असायचे पहा. आता तुम्ही आम्ही असं म्हणू की हे असं कसं काय? ते अन्न का खात नसायचे? पिकवलेला भाजीपाला का खात नसायचे? तर यामध्ये मित्रांनो त्यांची चुकी नव्हती, कुठलीही चुकी नव्हती. कारण त्यांनी कधी पाहिलंच नाही. हे पिकवलेलं हे खाण्यासाठी असतं हे कधी माहीतच नाही. हा भाजीपाला आपल्याला खाण्यासाठी असतो हे माहीतच नाही. ही दिसणारी ही फळं कधी आयुष्यामध्ये पाहिलीच नाही. म्हणून वन्य प्राण्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हत्या झालेल्या आहे पहा, शिकारी झालेल्या आहे.
याला कारणच मूळ असं की केवळ उदरनिर्वाहासाठी या पशुपक्ष्यांचा प्राण्यांचा खाण्यासाठी वापर केला जायचा पहा. म्हणजे एकंदर या गोष्टी जर पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येते पहा की किती हा समाज, आदिवासी समाज हा अज्ञानामध्ये डुबलेला होता पहा. अशा अज्ञानामध्ये डुबलेल्या या समाजाला तुमच्या आमच्यामध्ये आणायचं म्हणजे काय सोपं आहे का हो मित्रांनो? हे एखादं बालवाडीचं मूल आपण त्याला शिकवतो, आकडे गिरवायला शिकवतो, अबकड शिकवतो, 1 2 आपण त्याला शिकवतो. हे शिकवण्यासाठी आम्हाला किती त्रास होतो पहा. तुम्ही आम्ही किती त्रास तो सहन करतो या लहान मुलांना शिकवण्यासाठी. मग त्याही पेक्षा या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किती त्रास झाला असन याची आपण कल्पना करू शकत नाही पहा. म्हणजे हे जे आदिवासी आहे केवळ यांची सेवा करून चालणार नाही, यांना आरोग्य सेवा पुरवणं गरजेचं आहे, यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणं गरजेचं आहे, यांना ज्ञान देणं गरजेचं आहे, यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. शिवाय यांना होणारे जे वेगवेगळे प्रकारचे आजार जे आहे हे आजार बरे करणं गरजेचं आहे. म्हणजे समस्या एकच एक नाही, हरेक प्रकारच्या समस्या आहे. आणि तुम्हाला माहिती आहे औषध पाण्यावर किती खर्च होतो, किती मोठा खर्च आहे. हा खर्च कोण सहन करणार, कोण उचलणार? पण हा सगळा जो भार आहे हा सगळा आनंदवनने उचलला होता. म्हणून आज हेमलकसा जे उभं राहिलेला आहे या हेमलकशाच्या उभारणीमध्ये आनंदवनचा सिंहाचा वाटा आहे पहा. म्हणून आनंदवन उभं राहिलेलं आहे. म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही पहा. आणि अशा या परिसरामध्ये आदिवासींची हजारो घरं छोटी छोटी, या हजारो घरामध्ये छोटी छोटी मुलं आहे, माणसं आहे, महिला आहे. हरेकांच्या समस्या वेगवेगळ्या आहे. आणि त्यासाठी जो प्रयत्न करणं गरजेचं आहे त्या प्रयत्नासाठी प्रकाश आमटे हा सरसवलेला आहे. आता ही सेवा करत असताना प्रकाश आणि त्याचे सहकारी तहान भूक सर्व विसरलेले आहे पहा. मित्रांनो, त्यांना सुद्धा आवडीनिवडी होत्या, त्यांना सुद्धा जीवन होतं पहा. पण आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी सगळ्या त्यांनी बाजूला ठेवल्या. कुठला सणवार नाही, काही नाही, काही नाही पहा. वरण भात एवढं खाणं, पुरणपोळी वगैरे हे तर त्यांनी आयुष्यात कधी मिळालं नाही. मग जर खावीच वाटली पोळी तर जात्यावरती गहू दळायचे आणि ते दळल्यानंतर मग त्या पिठाच्या माध्यमातून पोळी भाजी वगैरे जे काय खाता येईल ते खायचं पहा. म्हणजे जसा आदिवासी जगतो आणि तो जगत असताना त्याला ज्या व्यथा वेदना होतात तो जसा जगतो तशाच पद्धतीचं सामान्य जीवन ही माणसं त्या ठिकाणी जगली पहा. हौस मजा त्यांनाही करावं असं वाटत होतं, आवडीनिवडी त्यांच्याही होत्या, पण त्यांनी त्या सगळ्या बाजूला ठेवल्या. फक्त ध्येय एकच होतं. काय ध्येय होतं? की या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचं. पण ही सगळी सहकारी मंडळींना एका गोष्टीचं वाईट वाटायचं पहा. ते म्हणतात की ज्यांच्यासाठी आम्ही इथे आलो होतो तो आमच्या पुढे उभा राहत नाही. ज्यांच्यासाठी आम्ही इथे आलो, घरादाराचा त्याग केला आणि सर्व आयुष्य यांच्यासाठी आम्ही समर्पित करण्यासाठी इथे आलो, पण हा आदिवासी आमच्या पुढे उभा राहत नाही. तो जंगलामध्ये लपून बसतो, आम्हाला पाहून घाबरतो आहे. कारण यामध्ये त्यांचीही चूक नव्हती. कारण त्यांची असणारी माड्या आणि गोंड भाषा ही आपल्या या ठिकाणी प्रकाशला आणि त्यांच्या सहकार्याला येत नव्हती. मग त्यांच्याजवळ जर जायचं असेल तर त्यांची भाषा शिकणं गरजेचं होतं. कारण ती जर भाषा जर आत्मसात केली तर आदिवासींचे सुखदुःख काय आहे, आदिवासींच्या वेदना काय आहे, आदिवासींच्या समस्या काय आहे या समस्याचा उलगडा होणार असतो. म्हणून टप्प्याटप्प्याने
ती भाषासुद्धा शिकण्यासाठी प्रकाश व त्याचे सहकारी आदिवासींच्या जवळ गेलेले आहे पहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रकाश बरोबर मंदा आलेली फक्त एकच स्त्री आहे पहा. सगळे सहकारी आहे आणि मंदा बरोबर असणारी एकच लेडीज आहे पहा. नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे. करमणुकीचं कुठलंही साधन त्या ठिकाणी नाही पहा. काहीच नाही त्या ठिकाणी. कुणी बोलू चालू लागायला नाही, कुणी जवळचं सहकारी नाहीये आणि मंदा प्रकाश बरोबर त्या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही विचार करा, एखादी नवी नवरी लग्न होऊन जेव्हा पतीबरोबर सासरी जाते, तिच्या काय काय अपेक्षा असतील, तिचे काय काय स्वप्न असतील, कल्पना करा मित्रांनो. मग मंदाला सुद्धा वाटत नसेल का? पण माणसं जशी ध्येयाने आणि विचाराने पछाडलेली असतात पहा, त्या दृष्टिकोनातून मंदा सुद्धा पछाडलेली होती पहा. अक्षरशः मंदाचं लग्न झालं तरी सुद्धा तिची घरचे माणसं तिला भेटायला जवळजवळ 7 ते 8 महिने झाले तरी सुद्धा भेटायला आली नाही. मग ते काय मुद्दाम आली नाही का? नाही. जाणे येण्यासाठी रस्ता नाही, कुठली साधनं नाही, फोनची व्यवस्था नाही, दळणवळणाची साधनं पूर्ण ठप्प होती. म्हणून मंदाला भेटायला सुद्धा त्या ठिकाणी कोणी आलेलं नाही पहा. विचार करा मित्रांनो, हे सहन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पण हे सगळं या मंडळींनी, म्हणजे प्रकाशने, मंदाने, दादा पांचाळ असेल, मनोहर असेल, रेणुका असेल, ह्या सगळ्या मंडळींनी, सगळ्या माणसांना एकच वाटत होतं, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त हा जो आदिवासी आहे, या आदिवासीला फक्त माणूस म्हणून त्याला आपल्यामध्ये आणायचं. या एकच ध्येयाने हे सगळी माणसं पेटलेली होती पहा. जसं आपण म्हणतो की एखादं वेड डोक्यात शिरलं की ते वेड पूर्ण झाल्याशिवाय माणूस थांबत नाही, तसा प्रकाश आणि त्याचे सहकारी वेडे झाले होते पहा. कोणासाठी वेडे झाले होते? तर आदिवासींसाठी ती वेडे झाले होते पहा. आणि ही जी मूळ प्रेरणा आहे, ही मूळ प्रेरणा ज्यांच्याकडून मिळाली ते म्हणजे बाबा आमटे होय. म्हणजे एकंदर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की हेमलकशाच्या मुक्कामात आलेले जे महत्त्वाचे जे अनुभव आहे, खरं तर माणूस असं म्हणतो पहा आपण की माणसाचा सगळ्यात श्रेष्ठ जर कोणती गोष्ट असेल तर त्याचा अनुभव असतो पहा. अनुभव आल्याशिवाय आपल्याला कळत नाही, म्हणून अनुभव येणं हे गरजेचं असतं. कारण त्यातूनच आपल्याला कळत असतं की समस्या किती मोठी आणि भयावह असते. हे सगळे अनुभव हेमलकशामध्ये घेतलेले आहे आणि मग त्या अनुभवातूनच आदिवासींचं नेमकं काय दुःख आहे, त्यांच्या वेदना काय आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आणि जे करणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रकाशने या हेमलकशाच्या मुक्कामात पुढील भागामध्ये आपण पाहणारच आहोत की या आदिवासींसाठी टप्प्याटप्प्याने प्रकाशने आपला जो प्रवास आहे हा कसा केला आहे ते आपण पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो. सगळ्यांना धन्यवाद.